हा अक्षय सोनवणे. तर ह्या अक्षय सोनवणेवर आता त्याचं एक प्रकरण गाजतंय की त्याने एका अल्पवयीन मुलाची, म्हणजे जो अल्पवयीन मुलगा खेळाडू आहे तो जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर त्याने खेळामध्ये चांगली चमक दाखवलेली आहे. तर त्याने कधीतरी 1.5 वर्षापूर्वी कुठलं तरी शेतात वगैरे असताना काहीतरी कोयता वगैरे असं त्याच्या हातात होता आणि तो काहीतरी फोटो, कोयता म्हणजे ते शेतकऱ्याचं एक साधन आहे शेतात वापरण्याचं, त्याचा सह काहीतरी फोटो स्टेटस ठेवला होता 1.5 वर्षापूर्वी, आता नाही 1.5 वर्षापूर्वी. तर त्या मुलाला त्याने ताब्यात घेऊन त्याची गावातून, अक्षय सोनवणे आहे, या अक्षय सोनवणेने एका मुलाचा, अल्पवयीन मुलगा त्याने 1.5 वर्षापूर्वी स्टेटस ठेवला होता, तर त्याची धिंड काढली आणि ते प्रकरण प्रचंड आता तापलेलं आहे. एकतर अल्पवयीन मुलाचं नाव जाहीर करायचं नसतं आणि त्याच्यावर अशा पद्धतीने म्हणजे कुठल्याही गंभीर कुठल्या गुन्ह्यामध्ये नसताना जणू काय हा दरोडेखोर आहे, अतिरेकी आहे, अशा पद्धतीचं ह्या अक्षय सोनवणेने त्याची धिंड काढली होती. आणि अक्षय सोनवणेने मलाही, मी यापूर्वी सांगितलेलं आहे, मलाही त्याने पोलीस कोठडीत असताना त्रास दिला होता. मला बोलला होता तुमच्यावर खोटा मोका लावू, तुम्हाला 3 वर्ष सडवू, तुम्हाला टायरमध्ये घालून मारू वगैरे, असा हात दीडशाना अक्षय सोनवणे बोललेला होता. आणि ह्या अक्षय सोनवणेच्या अनेक तक्रारी आहेत, प्रचंड तक्रारी, प्रचंड बेकायदा वागतो तो. म्हणजे चित्रपटामध्ये आपण बघतो ना, एखादा पोलीस असतो आणि तो पोलीस अधिकारी बेकायदा वागतो, राजकीय लोक काही सांगतात हा कसाही वागतो. तर अशा पद्धतीचा खलनायकी, पोलीस खात्यातला खलनायक हा अक्षय सोनवणे आहे. आणि ह्या अक्षय सोनवणेने माझ्यावर कारवाई करण्यासाठी सर्वात जास्त इंटरेस्ट, स्वारस्य त्यानेच दाखवलेलं होतं. तर हा सगळा एपिसोड मी तुम्हाला सांगितला. हे जे काय माझ्या अटकेची वर्षपूर्ती आहे, तर ती वर्षपूर्ती तुम्हाला मी सांगितली. याच्यामध्ये संविधानाची पूर्ण पायमल्ली केली गेली, BNS कायद्याची पायमल्ली केली, पोलीस अधिनियमाची पायमल्ली केली. आणि ही कुणी केली?